गावचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण अगं उरक की लवकर मला भूक लागली इथं चाललंय की मी काय मशीन बिशीन आहे पटापटा करायला तुला का सकाळी सांगितलेलं उद्या लवकर उठून लवकर भाकरी कर तुम्ही कुठे गेला होता गेलतो ते सुन्या बंड्याला भेटायला कामाचं नको बघायला नाही कामाचंच गेलता का आता अजून चाललंय की डुलाडुली आणि नाही लाका ते थोडं सकाळ चालतंय सकाळचं चालतं की उरक उरक लवकर उरकते बरं ऐका तुम्हाला हे सांगायचं होतं मी काल गावात गेली होती गावातल्या बायका जमल्या होत्या तिथं खाली तर त्यांच्या पुढे मी एक विषय मांडलाय म्हणलं की मला भिशी लावायची तुमच्या बरोबर अयो लाव की मग पण मी भिशी लावणार पण 2 नंबर काढणार आहे त्याच्यात एक तुमचा आणि एक माझा स्वतःची स्वतः काम करायचं आणि ती भिशी भरायची भरतो मी नाही तुम्ही नुसतं भरतो करताल भरतो तर खरंच भरतो आपल्याला पैसे बी लागायच्यात खरंच भरतो तुम्ही जर कमवत असाल तर मी 2 नंबर काढते भरतो का माझ्या विश्वास ठेव भरतो म्हणजे कसं माहिती का घरकुल तर आपल्याला मिळाले आता काम चालू होईल थोड्या दिवसात ती पैसे मिळल्यावरती आपण जरा विटा काय लागतंय सिमेंट वाळू बिळू आणून ठेवू पायाचं सामान सगळं आणू पायाचं मग तीच म्हणून तर म्हणते ना तुम्ही जर करत असाल काम नीट का तर करते नाही तर मग राहू द्या नाही दे तू तुला मला जेवण देते की जेवण ताट तरी घ्या की का सगळं माझ्यात उराव करता नाही सारखं घरात आलं की हे घे ते घे सारखंच मला सांगते चला उरका लवकर गडी तू म्हणली होती भिजवायचंय मोटर चालू करायची कस काय येणार तर काय कळनच काय टाइमपास आता तोपर्यंत काय बसतो आपला आता भजन करत राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बर का पांडा सरपंचानं ताणलंय बर का आपल्याला त्याचं कांड करणार आहे मी एक दिवशी माझ्या डोक्यात बसलाय तिथे त्याचं पण कांड करायचं आणि आता विषय कसा माहिती का सुनिया आता आपल्याला काय करायचं बिशीत मेंबर वाढवायचे ते कवा सांगायचं आपले बिशीत पण पैसे नाही तर माझ्याकडे अरे तुम्हाला काय करायचं तात्या ना तात्या तो का तिथं तात्या दिसतोय तात्याला टाकायच्या तात्याच्या म्हातारीनं कोंबडी अंड्याचं पैसे लय तात्या पैसे ठेवले त्यामुळं नाही फक्त तू होला हो मग आम्ही बोल होला होती आणि महत्वाची गोष्ट त्याला गोड बोलणार तिघाचं पैसे टाकायला पैसे नाही तर मांडा मला काय करायचंय मी आहे काय म्हणता पर्रो काय रान बसलाय आधी गडी येत ते जरा भिजवायचंय काम आहे बसलोय वाट बघेत तोवर म्हणलं आपलं म्हणावतं चार अभंग काम करीत बसलो होय तात्या टाइमपास तपश्चर्या बसलाय का आज ही शेतकरी तपश्चर्याच म्हणायचं पोरांनो बरोबर आहे गाण्याची इच्छा आहे काहीतरी अभंग एकदा भजन काय होऊन दे तुमचं जरा तात्या देवाचा बारूड म्हणू का एखादा तात्या भारूड संत एकनाथ आणि भारूड असला तो भारूड म्हणा तात्या आधी होता वाघ्या दैव योग्य झाला पाग्या त्याच संभाळ राहीना मुळचा भाव जाईना मुळचा भाव जाईना मुळचा भाव जाईना हो तात्या आधी होता संत संगे तुकया झाला पांडुरंगे त्याच भजन राहीना मुळचा भाव जाईना मुळचा भाव जाईना मुळचा भाव जाईना तात्या ऐका की बर तुमच्या कानामध्ये का नाही काय पांडा बिशीचा इशे तात्या बर ऐका हा आता तुम्ही भारूड म्हणला बर की महाराष्ट्राची परंपरा तुम्ही जागृत केली आणि आमच्या सारख्या तरुण पिढीला तुम्ही एक आदर्श असं भारूड म्हणला आणि आम्हाला प्रेरणा मिळाली पण तात्या आता मूळ मुद्द्यावर येऊ आपण बर बोला की तुम्ही गावातले ज्येष्ठ आहे सुनिया गाना बर आणि आम्ही एक निर्णय घेतलाय की तात्या आता तुम्ही वय झालंय तुमचं बरोबर 4 रुपये तुम्हाला वाढ झाली पाहिजे 4 रुपयाची बर मग तुमच्यावर 5 रुपये असेल तर त्याचं 10 रुपये झालं पाहिजे बर ती एक स्कीम आहे कसं करायचं पोरांनो ते आणि ती स्कीम आमचा सुन्या सांगल सुन्या सांग ऐकली तात्या बोला गावात काय झाली चर्चा चालली बिशी 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 बर. एक तर तुम्हाला खरं सांगा त्या राजाच्या नादी लागून मला कुठं कामाला बी गावात कोणी घ्याय नाही बर. तर काय करणार आहे माहितीये का बिशी लावून काहीतरी धंदा उद्योग चालू करतो तात्या
बरं तुम्ही वडीलधार माणूस आहे या. पण तुम्ही काम करून भिशी तर फेडचाल का पर 100% तर 100%. पण विश्वास नाही का तात्याला तुम्हाला नाहीतर शब्द मला देतोय. लावचाल तुम्ही फसाला नाही 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 मग तिघाचा नंबर तुम्ही भरावाच लागतो असं नाही ना काय होणार अजिबात नाही. बर 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 तू पोरानं बर ऐका तात्या आम्ही तिघ आणि तुम्ही एक असे 4 नंबर भरा बरं, 4 बरं. आणि चिठ्ठी टाकून होणार आणि लागला नंबर तर तात्या तुमचं कल्याणच होईल. चांगली गोष्ट आहे बर तू पोरानं पण ऐका तिथं तुम्ही या बर हाय का नाही बरोबर तुम्ही आम्ही तिथं येतो हा. ते कुठं म्हणते ते सावकाराची का कुठं आहे ती बघा तुमचं तुम्ही बोलून असू द्या, पण कुठं नंबर असू द्या. भरा त्या हा, बरं तू, बरं तू. पोरावाने आम्ही तुमचे बर तू आमच्या तिघांचं तुम्ही नंबर मला गद्दारी करू नका तुमचा नंबर भरतो तिघाचं बी तात्या. तुम्ही त्याची काळजी करू नका तात्या तुमच्याशी गद्दारी करून आम्हाला गावात राहायचंय का? तेच म्हणतो रे मी बरं बरं चालतंय चालतं येऊ का मग? चालतंय या बरं तात्या नक्की द्या ना ती हो वा. हो हो तात्या चला. हो, चालतंय चालतंय काय आता बऱ्यापैकी लोक झाल्यात बरं का बीसीची. पण आता बोलवलंय सरपंच मॅडमला कधी ते काय माहिती बराच वेळ झालं. ते गावातली 3 टुकार नाही झाली पाहिजे ते ह्यात गंगीचं ठीक आहे पण ती लयच येडी आहे ती. काय करायचं काहीतरी केलं पाहिजे गंगीलाच बोलते आता. चला लय उशीर झालाय ती मॅडम बोंबलेलंच आता आपल्या नावानं. चला लवकर उशीर झालं ती उठून बसली असेल. चला चला काय काकू काय करते? उशीर झाला काय आम्हाला यायला? मग किती उशीर झालं थांबली मी कुठं होता एवढ्या वेळ झालं वाट अहो, लय बघत घरी काम बसली. होतं त्याच्यामुळे उशीर झाला. झालेत का सगळी गोळा? हो झाल्या सगळी झाल्यात नंबर आता. किती झाले नंबर? झाल्या जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं झाल्या सगळे नंबर. का फोडायची बिशी? आता जाऊ की त्या सावकाराच्या घरात बसून फोडू बिशी. माझ्या नवऱ्याचा नंबर टाकलाय बरं का मॅडम, नाही तर तुम्ही त्या पितड आहे म्हणून तुम्ही त्याला घ्यायचं नाही. नवऱ्याची जबाबदारी तू घ्यायची. तू ऐक तुझा नवरा आणि ती 2 जे आहेत का नाही त्यांचं ते टुकार, त्यांची जबाबदारी तो घ्यायची. अजिबात आम्ही घेणार नाही मी जबाबदारी. फक्त माझ्या नवऱ्याचं नाव दिलंय ना तुम्हाला, मग मी फक्त त्याचीच जबाबदारी घेणार आहे. दुसऱ्यांची मला काही घेणं देणं नाही. पण ती 3 टुकार सगळी मिळून लय घोळ घालतेला आपल्या बिशीत राहणार नाही मग व्यवस्थित. तुमचं तुम्ही बघा ना, मी माझ्या नवऱ्याची जबाबदारी घेतली ना, विषय संपला. टायमिंगला पैसे आलं म्हणजे बाद बस झालं झालं. सगळ्याचं. हा नाही पैशाची जबाबदारी घेत असलं तर आहे काय नाही प्रॉब्लेम. मग आपलं पण आपण नंबर लावला तिघांचा. हा लावले ते की. मग तुमच्या घरातले ठीक आहे तुम्ही? हो तिघ आमच्यातली आम्ही 2 आहे. हाय व्यवस्थित. चला सावकाराच्या इकडे हा, चला चला नका वेळ घालू वाया. सरपंच बोला सावकार. ही बीसी चालू केली गावात. हा हा तर होईल पोरांचं चांगलं होईल. या बायका बी आहेत या काय 4 रुपये आपल्या संसारात येतील उपयोगी. चांगली गोष्ट आहे की. हा म्हणून तर चालू केली या. हा ती आज फोडायची बीसी. हा चालतंय की चांगलं आहे की गोष्ट. त्या मॅडमकडे जमा केलेला आहे पैसे. हा माझ्याकडे बी काय आहेत माझं 4 नंबर आहेत. हा पण ते गावात येतं ना हे टुकार 4 पोरं. असू दे असली तरी ती बघू काय करायचं त्यांचं. ना ते नाही पाहिजे अजिबात. अहो, किती स्थिती हानी होईल आता. त्यांचं बी कल्याण करायचंय आपल्याला. आपल्याच गावातली आहे ती. चालतंय हा. हाय तुमच्या म्हणत बघू आपण. ते बघू काय करू करायचं. नाही काय. हा ती येते मॅडम ते बघू आणि काय ती असेल. सरपंचाने पैसे माझ्याकडे पाठवले ते. असू दे की भरून टाका मग काय असेल. हो, चालतंय मी 5,000 रुपये देतो तुम्हाला मी. चालते चालते. 4 हात त्यांचे 1 हजार. बरं चालते. तुमचं 5,000 द्या. हा चालतंय बघू मग पुढू आज येते रे जाता ती. सरपंच आल्या बाया पण आल्या. या 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 मॅडम या. गंगू पण आली का? अरे वा 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 या, या, या. नमस्कार बसा बसा. बसा. उशीर नाही झाला आम्हाला? नाही टायमिंग मध्ये आला. झालेत सगळं पैसे गोळा. नंबर पण झालेत सगळं आणि चिठ्ठ्या पण काढल्यात. फोडू आता बिशी आपण. बरं ते झाले ते पैसे जमा पुढे विषय आपण आता. पण ती गंगूचा एकटीचाच नंबर आहे का राजाचा बी आहे? माझा नवरा काय लसतोय तुमच्या डोळ्यात? हा बरंच की दिसताय तुम्ही पण. अख्ख्या गावाच्या तर लसतोय तुमच्या बी लसायला लागलाय. हा बरं दिसताय. माझी मी समर्थ आहे माझ्या नवऱ्याची हे करायला पैसे भरायला. कळलं का? लय नका चरा बोलू. अगं त्यांना वाटत असल की पैसे भरतोय का नाही काय माहिती. लाडी लुबाडी करत नाही गंगी कोणाची. कळलं का? अगं हो गंगू अगं तसं नाही ग. अगं ही राजा अधिकृत पेताडा आहे. उग ते राजा वाजवल सगळ्या गावाचा बाजा. मग तसं काय करायला नको ग. म्हणून म्हणतोय मी तुला. बरं का आपलं 5,000 दिले द्या म्हणजे आपलं 4,000 आणि त्या सरपंच 1,000 असं 5,000 सावकाराला दिले ते. सावकार दिलं का नाही? दिलं. हा बरं झालं दिलं नेऊन ती. मला 2-3 वेळा विचारलं होतं. तिथंच नेऊन देत जा बिशी जर ते प्रत्येक महिन्याला नाही तर द्याचा दुसरीकडे नेऊन. एका भावना दिसतोय काय? हा
माणसालाच किंमत होत जाईल माझ्या व्हायचं हा गरीब तसंच शिथ तसंच सावकारात झाले बसा आपण कसं बोलायचं काही त्यांना काय करावं हा बसा बसा नीट बसा नीट बसा इकडे सर लागा राजा तू तर लागा पिऊन आलाय लागा ते गंगी लागा तुझं 2 नंबर भरती लागा का हा कसं लागा असं म्हणल्यावर काय इकडे अवघड आहे सोन्या पांड्या तुझं तर कसं काय आणि अरे पैसे जमा करायचे आधी घर ती मळ्यात आली होती माझ्याकडे सावकार सकाळी पोरही हा सोन्या पांड्या गाण्या ती म्हणली तात्या एवढे बार भरा आमचं म्हटलं बरं तू सुधारली तर सुधारली भराव म्हणलं म्हणून मी आलो त्यांचं पैसे भराय सरपंच तात्या भरणार आहे पैसे यांचं होय तात्या हा हा ह्यांचं तुम्ही स्वतः द्याव नका ही तुम्हाला गळ्याला पण देतील पाहिजे तुमच्या परत बसा वरती तुम्हाला एकदा चान्स देऊ की त्यांना सुधारले तर सुधारले जातील बघा ना तुम्हाला सुधारा ती देण्यात घ्या त्यांचं लेणं आधी लागत बस नका आमचं कामच असंय सरपंच हा जगाच्या कल्याणा संताची विभूती हा देह कष्टविती परोपकारी सुधारला सुधारला तेवढाच आशीर्वाद लागेल मला त्यांचा चांगलं म्हणा परत विठ्ठल विठ्ठल नाही दिलं ना त्यांनी तुम्हीच भरा परत भरायचं आता काय करायचं हा सावकार माझी बायको मी बायकोचा आणि पैसे काय माझी बायको 2 नंबर भरणार आहे राव आणि त्यात म्हणजे मी अण्णा सरपंचाच्यात कामाला लागलो कामाला पैशाला आपल्यापाशी काही कमी नाही सांग की सोन्याला का तू सावकार खरं बरं का सकाळीचा अण्णाचा फोन येऊन गेलाय त्याला थांबकी पण लागा बिशी तरी फुटू दे किती फुटून दे तात्या लावा की राहू ए सांगितलं का लावा ना बरं तात्या तुम्ही आमचं पैसे भरा आणि तात्याचा शब्द म्हणजे सुन्या अंतिम शब्द असतो ओके पण ते सावकार बोलतोय की आपल्याला काढून पाडून सावकार तुम्ही लय बोलू नका आमचा तात्या एक पैसे भराय खंबीर त्यामुळे तुम्ही नका कुठला विषय करू गंभीर बरं तात्या आता तात्या पैसे भरणार आहे सरपंच तर फोडून घेऊ बिशी उगा आता वेळ घालवू नका हां चालते फोडून पिशे चालते त्याचं नाव ते घेतले पैसे त्याचा नंबर लागेल फोडून टाकू चालतंय मॅडम चिठ्ठ्या वगैरे काढा काय काढा चिठ्ठ्या पण नंबर येईल त्याचा हा लिहिल्या सगळ्या चिठ्ठ्या उधळ आता बघू कोणाचा नंबर निघतोय ते उचला बाया गंगूबाईचाच नंबर लागला बाया बघितलं का माझाच नंबर आलाय आता दाखवते हा हिथं नाटकी करतोय किरडीवाला पिऊन येऊन तमाशा करतोय नाव गावात तर अख्खं नाव घालवलंयच माझं हा हिथं पण आला का तमाशा करायला बघितलं का मॅडम मग काय आता नंबर निघालाय पण आता ध्यानात ठेवायचं बिशीचं काय का पैशाच करायचं आणि काय नाही करायचं काय हो मग तेच त्याला सकाळी सांगितलं होतं बरं का मी तुझं पैसे काय भरणार नाही तुझी तुला जख मारायची कामाला जायचंय आणि पैसे आणून द्यायचे माझे मला मी काय पैसे भरायला मोकळी नाही पैसे दाखवू नको आता कळलं बघितलं का असं करतोय नाही तर काहीतरी करून आण पटकन काय ना काय गंगे तू सारखं माझा माणसाचा अपमान करते तू बायको आहे का कोण माझी हा ते सावकार बी मागाशी तसंच बोललं सांग की सोन्याला का असं कुठं असतं वय होय पांडा नेमकी गंगी वहिनीलाच लागली का बिशी चांगलं झालं आहे ना सावकार येऊ का जातो पैसे आम्ही. देण्यात ठेवा नेहमी पैसे येण्याकडे येते हा चला 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 राजे भाऊ घरी ये तू घरी फक्त गंगू सगळं पैसे आहेत अजून काय सावकाराकडे ऑनलाईन आहेत ती घे ती कवा देणार आहेत मला पैसे देतील किती पैसे देतील आणि बिशी वेळेच्या वेळेला भरायची नाही अहो मी म्हणले असेल नवऱ्याला की तुझं तू बघ पण त्याचे जरी पैसे नसेल ना तरी माझी मी तुम्हाला पैसे देते माझं बी माझ्या नवऱ्याचं बी बर बर चालतंय चला मग आता आठवड्याला आपला आणून द्यायचा हो 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 चालते चालते येऊ का चला अय गाडी अय थांब की ही पैसे 100-200 घेऊन पार्टी सांगतो मी आहे का नाही मी लय माणूस मोठ्या मनाचा आहे माहिती आहे की इकडे बघ मला ड्रेस मी आता पैसे आणतो तिने घरात ठेवला असतील कुठतरी मला ड्रेस तुम्हाला काय रुमाल फिमाल घ्यायचं असलं घेऊन मला ठेमाला बघतं काय लागा एवढी मोठी बिशी लागली अरे बिर्याणी चालतो बिर्याणी हे कशाला काळजी करतो मला माहिती आहे तुझा ब्रँड कुठला आहे ते काय हे माझ्या डोक्याने तुझं काम करतो वहिनी घरात आहे का बघा दे ते बिल न बाहेर येईल ती खुरपाई गेली खुरपाई
वहिनी करायचं काय बघ नाही तर मला बरमुडा आधीच वर घेऊन पळाय मोकळा. अरे वहिनी सगळं माझ्यावर सोपं. मी जाऊ का आता? आणू का पैसे? काय येऊ का आता आम्ही आम लागायला? नकोय, माझं घर जादूच आहे. गायब झाला ना तुम्ही, मी कुठं हुडकणार? माझ्या घरात फक्त मीच चालतो आणि माझी बायको. पाहुणे रावळी सुद्धा मी इथं बसवतो. आलो लगेच. तुला ह्याला आज काय पण बोलायचं. पैसे घेस तर गोड बोलायचं. रोमालाच घ्या म्हणतो घेऊ. 4:30 तर वाजले असते ना. ते आता 5 वाजायचे, आता आपलं निघून जावं. आला का? आणलं का पैसा? पैसा आणलं गेला का? चला 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 तुम्हाला काय करायचं? चला. सरपंच आज बिशी आहे. आज रविवार दिवस असेल. ए सत्या तू भरली का बा? आता गेल्या बारीच मॅडम पैसे दिले होते, या बारीच आलोय खिशात घेऊन. मग बरं झालं बरं झालं. तात्या पोरांनी नेलते पैसे बिशे भरायलाच म्हणून मग आता काय केलं कोण असतो. ते तुम्ही जबाबदारी घेतली होती बघा, ते आता काय होतंय. माझ्याकडून पैसे घेऊन गेले ते. बरं बरं येतील की बघू, वाट बघू आज. आपली जे रविवार असते आठवड्याला बिशे भरल्या पाहिजे लोकांनी. तारास कोणाला जाणार पाहिजे अजिबात. मग काय तर सावकार अलग देण्यात. अहो म्हणून तर थांबलो इथं आज. ती माणसाला पाठदेसन बोलवून घ्या आणि ती बिशा मला पटापट बोलून टाका, म्हणजे कोणाला लागत त्याची त्याला द्या येईल. हो येतेली जाता, टाइमच झाला. येतेली जाता त्यांचे मॅडम बंडे असून या बोलवून घे त्यांना. करा फोन त्यांना, घ्या बोलून बरं पाठदेसन. बरं झालं आला ती. आता फोनच करणार होतो तुम्हाला. का आज रविवार आहे, बिशी फोडायची या. त्यासाठीच आली. आज रविवार, दुसरा हप्ता बिशीचा भरायचा आहे, फोडायचा आहे हप्ता. कुठं आहे पैसे? माणसं कुठं आहे ती? तुमचं पैसे द्या की. आमचं पैसे तयार आहेत की. हा मग तुमचं पैसे द्या. तात्या तुमचं पैसे? आता पैसे तर घेऊन गेलेत पोरं माझ्याकडून. नाही नाही, त्या सुन्याचं बंड्याचं पैसे गाण्याचं तुम्ही भरणार आहे तात्या. आम्ही भरतो म्हणलं होतं, एक हप्ता भरेन का सगळंच भरेल होय. आता पुढचा हप्ता त्यांनी भरायला पाहिजे ना. गावात बी दिसणार ती मला ती जबाबदारी तुम्ही घेतली होती. होय की, पण एका हप्त्यापुरती मी म्हणलं होतं भरतो. आता मी प्रत्येक हप्ता कसा भरेल मी? हा बरोबर आहे की. तुम्हाला पैसे भरावे लागतील. तुम्ही जोखीम घेतली पहिलीच. एका हप्ता घेतली सरपंच. अहो, थांबा 2 मिनिटं. ती गंगूबाई कुठे? बिशी लागली, गायबच झाली तिचा हप्ता. गंगू पण दिसली नाही. अहो गेली कुठं काय माहिती, गावा नाही. आम्ही हुडकून आलो तिला. काय करायचं गेला सगळा. 4 वाजून गेले. 5 वाजता आले. तुम्हाला माहिती आहे ना, आपले जर रविवार आपण पिशी फोडतो माहिती आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना, सगळ्या टायमिंग दिली आपण. होय की दिलाय की. मग सावकार माणसं तयार नाही, आता करायचं काय? सावकार तुम्हाला कळत नाही मग ही 10,000 माहिती की आता. गावगाड्याच्या विषय म्हटलं माणसं बसतील बाकीची. कसं काय करायचं आता? हा सगळीच नाही जाग्यावर गावल्यावर कुठनं पैसे गोळा करायचे? आता तात्या काय म्हणते ते, मी काय पैसे देणार? पहिला हप्ता भरला मी काय त्यांची जोखमदारी घेणार? आधी काय म्हणले होते मी भरतो त्यांचं पैसे. एक हप्ता भरतो म्हणलं होतं, ते भरला ना पहिला हप्ता. आता ते गावात पण दिसणार. प्रत्येक हप्ता मी कसा भरीन? मग तुम्हाला आधीच कळत नव्हतं बोलताना? काय बोलता? एक हप्ता भरला ना मी. हे असलं नाही पडत तात्या बेद आम्हाला. थांबा 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 थांबा. तुम्हाला तुमच्याच लक्षात आलं नाही. थांबा तुम्ही. आई गावातली वळू कुठे गेले ती? अख्खं गाव हुडकलं तरी ती गावानं झाले ती. जशी भिशी लागली ना तसं नवरा माझा फरार झालाय पैसे घेऊन. हा एक दमडी घरात ठेवली नाही. काय करू मी? हप्ता कसं भरायचा आता? हा हप्ता कसं भरायचं? एक जणाचं बी नाही तर 4-5 जणांचा हप्ता येतं. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील, जेव्हा माझा नवरा घरी उलटल ना, तेव्हाच मी पैसे देईल बिशीचं. तवर नाही. असं कुठं असतं होय तेव्हा? अगं एकाचं ठीक आहे बरं आहे, पण आता या 4-5 जणांचे पैसे नाहीत. ते आज काय बी करून त्यांना हुडकलं तर पाहिजे ना. पैसे तर भरलं पाहिजे तरच बिशी फोडणार आहे ना आपण. नाही कुठे जायचं असतील गावात, काढ हुडकून. मम्मी तुला म्हणलं होतं की असल्या भानगडीत पडू नको म्हणून. सांगितलं होतं की भरायला. भरत्याला चट मला नाही माहित भरलं होतं तर चेन मोडायची आणि भरायचं पैसे. फुटाणा होणार आहे. तुला म्हणत होते आधी नको हे करू, काय बिशी लाव. हो तेव्हा पाटील आलं. या पाटील. या नमस्कार. नमस्कार नमस्कार पाटील. या बसा पाटील. काय भानगड अख्खं गावात गोळा झालाय? अव ती बिशी आहे, आठवड्याची बिशी चालू केली आहे. ती बिशी आहे. आता ही दुसरा हप्ता आहे. पहिला नंबर लागला होता गंगीला. पण ते आता हे राजा बी गायब आहे. सोन्या बांड्या गाण्या त्यांचा हप्ताच नाही तर आता फोडायची कशी? कोणी आयडिया दिली ते बीसीची?
आता कुणी अडील ते आम्ही ठरवलं होतं आपलं होईल आपल्या गावाचं कल्याण पोरं वाय संसाराला लागतेली. हो पण तुम्हाला माहित नाहीत का ते पोरं कसे आहेत काय आहेत ते हा तरी पण त्यांना बिशीत घेऊन काहीतरी कुटाणा केलाच का तुम्ही? फोरन लावलं बुच्चान सावकाराला गोड बोलून. पाटील सुधारतील म्हणलं काय ते पोर जरा काय. बरं एक काम करा चला त्यांना हुडकू इथं बसून काय उपयोग नाही. आता त्यांना बघितलं पाहिजे आता काय. पण ऐका की सरपंच कायद्याने हे बिशी लावणं सगळं कायद्याने गुन्हा आहे. या गोष्टी केल्याच नव्हत्या पाहिजे तुम्ही. मग सांगितलं सावकाराबरोबर काय आता शेवटी व्हायचं ते झालंच का नाही? मग असं झालं पण आता ते आपलं फरक करावं लागलं तर हुडकून तर करावं लागेल त्यांना. चला चला बघू चला कुठे गेलं. मोकळा नका इथं रात घालवा बिन काय मी. अय राजबा गुगल पेचा स्कॅनर घेऊन फिरतो काय? स्कॅनर नाही लागा भांडे लेबल आहे बघ किती दिसत आहे तुला कंपनीचा. ते तरी काढ लेबल काढ की. हा बाबा ते गंगेला कळालं का नाही ह्याची किंमत किती आहे. जरा नमल थोडी नवऱ्याने पेण्यात नाही घालवलं कपड्यात घालवलं काय सुद्धा बोलणार नाही. पळपोट फेकून हाणल तुमच्या देखत आहे का नाही ती माझ्यावर राग राग करते घरात गेल्यावर लय माया करते बाबा माझी. आपण तर सगळ्यांनी घेतलंय पण ही लिंबू गाण्यामध्येच काय तू ऐकत पेतायला कधी सत्तर आणला असता परवाडला असता काय. अरे मी गाण्याला टाकतो गाण्या उद्या सगळ्याला तो सांगायचे तो आमच्यात पेत नाही म्हणलं नाही तर यायचं नाही बाबा आमचं. बरोबर नाही बाबा ह्याला ऐक की दूध पाजायला हवा तवा वाढेल. नाही राजबाच्या सासवडीला जायचंय त्याला पोरगी देतो की तुला पोरगी ते गावात आहे का नाही माझं साडू त्याची पोरगी तुला करायला सांगतो काय. बिशीचे पैसे तर कशाला पैसे माझा दोस्त वकील आहे रजिस्ट्रेशन करतो रजिस्ट्रेशन पैसे आहेत का बघून बाबा एवढं उरलेलं. कुठं आहे तुम्ही आहे राजाभाऊची बायको तुम्ही काय माझ्या 300 करणार बरं का सांगतोय मी हित उडी टाकून जेऊ देईन. पैसे घेताना लाज वाटली नाही किरडीवाले तुला पैशाचा बघू परत काय तू का म्हण टमाटर नाही का शिया भाकरी होती तुला का सरपंच पुरग लय बोलती का अजिबात नाहीच नाही. तू कशाला त्याचा घ्याल की शिवाय त्याला अरे गेला पळून चल चल माग एवढा कुठे गेलाय पळून 4 हात भरले ते पिशीचं गावा नाही मुर्दा खाली ये चल लवकर. तू पटकन उतर खाली खाली उतर. माझी सगळी आबरू गावात घालवली तो. थांबा मॅडम खाली तू पैसे किशात आहेत थांबा मला येऊ द्या खाली. नंबर भरणं होय खाली येऊ द्या थांबा खाली येऊ द्या उतर खाली येऊ द्या मला खाली येऊ द्या थांबा पैसे दे तू थांबा. तुमचं किती आहे तुमचं किती आहे बैलगाडी बस लवकर होय गाव काय टाकावं लागेल पाणी टाका गावलंय तापलं या नाही पेटले येड्या गंगीनं अशी काय नड घेऊ घाटी आणली वहिनीनं राजा हाणर आपल्याला. सरपंचाकडच खबर त्याची बायको पण सरपंच नाही बाबा. तुम्ही माझा आहे का गाव मी मुठीत धरतो फक्त मला साथ द्या. गावा मोठी धरायचा पाग आमच्या लाह्या केल्या सरपंचाची पोरगी माग लागली भाकरीवाली. साथ द्या आणि तू साथ द्या त्यांनी घालून डोक्यात मात तुझी. नाही बाबा मी कमी ठेवतो सगळं तुम्ही नाही काळजी करू आता आपण गावाच्या बाहेरच्या घरात आहे कोण येत नाही इकडे. बघ